मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवरायांनी स्थापन केलेल्या सुराज्याचे व रयतेच्या राज्याचे यथार्थ दर्शन घडते. ते त्यांनी रयतेसाठी निर्माण केलेल्या कायद्यामुळे राजांची राजनीती सर्वश्रेष्ठ कशी होती व ती लोककल्याणकारी कशी होती याची प्रचिती क्षणोक्षणी येते. त्यांनी पूर्वीच्या राजांची रयतेला मिळणारी आणि पिळणारी राज्यकारभार पद्धतीची चौकटच पार बदलून टाकली. एका बाजूला अफाट सैन्य, अफाट संपत्ती, अफाट युद्ध साहित्य, अफाट साम्राज्य आणि शमशेर बहाद्दर समृद्धीची संपन्नता शत्रूच्या बाजूला होती, तर दुसरीकडे राजांच्या बाजूने असणारे सैन्य, रयत यांची परिस्थिती फार कंगाल अशीच होती. ज्या शत्रूशी सामना करायचा आहे तो शत्रू जबरदस्त होता. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण करणे फार अवघड होते. परंतु राजा शिवछत्रपती हा इतिहासच पार बदलून टाकला. त्यांनी आपले राज्य हे प्रथम श्रींचे राज्य मानले. जनता जनार्दनाच्या चरणी वाहिले. त्यामुळे त्यातून त्याचे आपोआप रूपांतर स्वराज्यात झाले. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी